राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। ज्या लाडके बहिणी या प्रमुख जिल्ह्यांमधील असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। बघा, आजच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आजच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आजच बँकांकडे विस्तार सुद्धा करण्यात आलेला आहे। उद्यापासून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच बैलपोळा सणाच्या दिवशी हे पैसे थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होऊन जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ऑगस्ट हप्त्याची वाट सुद्धा पाहावी लागणार नाही। थेट तुमच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। बघा, आजच बँकांकडे निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। या बँकांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्यांना ऑगस्ट हप्ता मिळणार नाही। परंतु ज्या बहिणींना जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। कारण जुलै हप्ता सोडण्या अगोदर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। म्हणजेच पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जुलै हप्ता सोडण्यात आलेला होता। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या होत्या त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता सोडण्यात आलेला होता आणि त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त विस्तार होईल। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता येणार नाही, यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने बैलपोळा सण 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा, या बैलपोळा सणानिमित्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक सणाला कोणते ना कोणते पैसे विस्तार केले जात असतात। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की होळीच्या निमित्ताने 3000 रुपये सोडण्यात आलेले होते। त्यासोबतच रक्षाबंधनच्या निमित्ताने 1500 रुपये सोडण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे या बैलपोळा सणानिमित्त थेट ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला बैलपोळा सणानिमित्त ऑगस्टचे 1500 रुपये यावेत तर तुम्ही महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहेत। त्यासोबत जर तुम्हाला वाटत असेल की गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार व्हावेत तर तुम्ही महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बैलपोळा सणाच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या पुढच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच बैलपोळा सणापासून पुढील 3 दिवस ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो आणि सध्याच्या स्थितीला ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू सुद्धा होतच आहे। त्या अनुषंगाने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये विस्तार होतील। कालच पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या हप्त्यासाठी कालच निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की शनिवारी 23 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण आहे। त्या बैलपोळा सणानिमित्त हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। राज्यातील 2
26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तांतर होऊन जातील। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना बैलपोळा सणानिमित्त ऑगस्टचे 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 रुपये म्हणजे टोटल मिळून 2330 रुपये विस्तांतर होणार नाहीत। काही लाडक्या बहिणींना 500 रुपये येतील, काही लाडक्या बहिणींना 1000 रुपये येतील, काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये येतील, तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजे काही बहिणींना 500, काही बहिणींना 1000, काही बहिणींना 1500, तर काही बहिणींना 3000 रुपये। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कमी जास्त कशामुळे पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बहिणींना 500 मिळतील, या बहिणींना 1500 मिळतील आणि या बहिणींना 2500 रुपये ते 3000 रुपयापर्यंत पैसे मिळणार आहेत। म्हणजेच कोणकोणत्या प्रकारच्या बहिणींना हे पैसे कमी मिळणार आहेत आणि कोणत्या प्रकारच्या बहिणींना पैसे जास्त विस्तांतर होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेला आहे। आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 13 हप्त्यांचे 19,500 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजना 100% यशस्वी सुद्धा झालेली आहे। 100% सर्व बहिणींना 13 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, अर्धवट आलेले असतील किंवा पैसेच आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींना कमी पैसे मिळालेले असतील, अर्धवट पैसे आलेले असतील किंवा पैसेच आलेले नसतील, तर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील। त्यासोबतच ऑगस्टचे 1500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बैलपोळा सण 100% गोड सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेला शब्द 100% पाळलेला आहे। कारण राज्यामध्ये लाडक्या बहिणींमुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींमुळेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, परंतु काही कारणास्तव ही लाडकी बहीण योजना बंद होईल विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा होत होती। परंतु या सर्व टीका बाजूला पडलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पार सुद्धा पडत आहेत। खटाखट पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा ज्याप्रमाणे 13 हप्त्यांचे पैसे आतापर्यंत आलेले असतील, त्याचप्रमाणे 14 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। या 14 हप्त्याचा मुहूर्त बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी निवडलेला आहे। त्या दिवशीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। बघा काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत, काही तासांमध्ये बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल। बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 विस्तांतर सुद्धा होऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार नाहीत। ज्या ज्या बहिणी महत्त्वाची कामे करतील, ज्या ज्या बहिणी 12 जिल्ह्यातील असतील, ज्या ज्या बहिणींचं खातं या बँकेपैकी असेल, त्यांना सर्वात अगोदर पैसे येतील। परत बहिणींच्या खात्यामध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विस्तांतर होतील किंवा बैलपोळ्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विस्तांतर होतील। म्हणजेच बैलपोळ्याचा दिवस, त्याच्या पुढचा दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु आज सकाळी पत्रकारांशी बोलत असताना आदित्य तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली आहे की आतापर्यंत 26 लाख बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच या 26 लाख बहिणी सरकारी बहिणी होत्या। या 26 लाख बहिणींमधील काही बहिणी सरकारी पेन्शन घेत होत्या। या 26 लाख अर्जांमधील काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत। परंतु त्या पुरुषांना आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की सर्व पुरुषांनी घेतलेले पैसे वसूल सुद्धा करायचे आहेत, पैसे सुद्धा शासनाला परत करायचे आहेत, अन्यथा तुमच्यावरती कारवाई
सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना नवीन फॉर्म भरायचे असतील म्हणजे ज्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि त्यांना या वर्षी या योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींना योजनेमधून अपात्र करण्यात येईल। गेल्या वर्षी लाभ घेतलेला असेल परंतु या वर्षी वय वाढल्यामुळे त्यांना अपात्र केलं जाईल आणि ज्यांचं वय रनिंग मध्ये असेल म्हणजे ज्यांचं वय 21 वर्षांच्या पुढे असेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या त्या महत्त्वाचे अपडेट सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 3 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। या 3 मिनिटांमध्ये जिल्हे बँका पात्रता आणि कोणकोणती कामे करायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा पहिला मिनिट तुम्हाला कामे सांगणार आहे, दुसरा मिनिट पात्रता सांगणार आहे आणि तिसरा मिनिट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बँकांची यादी बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये SBI बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यासोबतच कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारी, सहकारी, खासगी, पतसंस्था आणि सोसायटी बघा या 5 प्रकारच्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता येणार आहे। परंतु काही बहिणींनी बँक खाता ग्रामीण बँकेमध्ये खोललेलं आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये काही हप्त्यांचे पैसे आलेले होते, काही हप्त्यांचे पैसे आलेले नाही। तर त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर पोस्ट बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये किंवा सरकारी दुसऱ्या कोणत्या तरी बँकेमध्ये सुद्धा खातं खोलायचं आहे जेणेकरून त्यांना ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण बँकांची यादी बघितली आहे, आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं सर्व सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डाच्या आधारावरती म्हणजे DBTच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने बघायचं आहे की आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, त्या ठिकाणी आपलं बँक खातं चालू आहे का आणि आपले DBT ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा आता इथपर्यंत सर्व माहिती बघितली आहे। आता आपण थेट पात्रता आणि जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होते। या योजनेला 28 जून 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या लाडकी बहीण योजनेचे हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। बघा 2024 मध्ये ज्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या त्याच पात्रता 2025 मध्ये सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। बघा याच्यामध्ये पहिलीच पात्रता 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, पांढरे रेशन कार्ड असू नये, त्यासोबतच महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावेत, वय 21 वर्ष पूर्ण असावं, 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। अशा पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। परंतु लाडक्या बहिणीनं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बैलपोळा सणानिमित्त हे पैसे विस्तार होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणीनं पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर असेल, अमरावती असेल, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, त्यासोबतच यवतमाळ असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली जिल्हे असेल म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा 2 दिवसांपासून YouTube वरती आणि Facebook वरती वारंवार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा फिरत होत्या। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींनी आमच्याकडे विनंती सुद्धा केलेली होती की खरंच बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार आहेत का, त्यावरती एक व्हिडिओ तुम्ही सुद्धा बनवा। बघा लाडक्या बहिणीनं आम्ही सूत्रांकडून माहिती घेतली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैलपोळा सणानिमित्त काही योजनांचे पैसे येणार आहेत, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता विस्तार सुद्धा होऊ शकतो। बघा तुम्हाला एकतर बैलपोळा सणानिमित्त पैसे येतील किंवा गणेशोत्सवानिमित्त हे पैसे सुद्धा विस्तार
होतील आणि जर तुम्हाला बैलपोळ्याला पैसे आले नाही आणि गणेशोत्सवाला पैसे आले नाही तर तुम्हाला 31 ऑगस्टच्या अगोदर 100 आणि 101% पैसे सुद्धा येणार आहेत। कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येणार आहेत।